मंडळी, मी आज माझ्या घराबाहेर तुम्हाला झाडं दाखवत आहे. हे बघा, हा मिनी प्लॅन्ट इतका लांब लचक झालेला आहे की तो जमिनीवर चाललेला आहे. आणि एकदा मी त्याला पूर्ण तोडला होता राग तो खूप वरती गेलेला होता. परवारच्या कड्यांना गुतवलेला होता, इतका मोठा झाला होता. आता पुन्हा तो तितकाच वाढलेला आहे, पण वरती नाही गुतवला, खिडकीला अटकवला. आणि हे ब्रह्मकमळाचं एक झाड आहे. आणि मनी प्लॅन्ट खिडकीला पूर्ण गुतला तरी खाली चाललेला आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा जमिनीवर पडलेला आहे. तो जमिनीवर पडलेला आहे. आता त्याला पुन्हा वरती बांधावं लागेल. आणि पाऊस नसल्यामुळं मी काही बादल्यामध्ये माती भरून ठेवलेलं आहे, पण त्याच्यात पाऊस नसल्यामुळे रोपच आणले नाही. कारण पाऊस पडला तरच रोपं छान येतात. काही गुलाबाची झाडे आहे, त्यांना छोटे छोटे कळ्या आहे. पाऊस नाही त्यामुळे त्या पण छोटे छोटेच आहेत. आणि कोपऱ्यातमध्ये जे काहीतरी इंग्लिशमधून नाव आहे त्याला, पण ते सुद्धा उन्हामुळे सुकल्यासारख्या झालेल्या आहे. नाही तर त्याचे पानं खूप हिरवे टवटवीत असतात. तुळशी पण सुकल्यासारखी झाली होती, पण त्याच्यातलं पूर्ण स्वच्छ करून पुन्हा हिरवी करण्याचा मी तिला प्रयत्न केला. आणि हे पुढच्या साईडला काही झाडे आहेत. तर एक शोचं झाड आहे हे चॉकलेटी पानांचं, ते वाढतच राहतं. आणि हे आपलं जरबेर आहे, त्याला वर्षातून 2-3 वेळा 2-4 फुलं येतात, बाकी वर्षभर ते असंच दिसतं. आणि समोरच्या साईडने बाहेरून गेटच्या बाहेर हे पारिजातकाचं खूप मोठं झाड आहे. ते खूप छान हवा देतं संध्याकाळच्या वेळेस, गारगार. त्याच्या शेजारी एक मोगरा आहे, त्याला सध्या आता कळ्या आहे. आणि एक कढीपत्त्याचं झाड आहे, ते पण खूप छान आहे, त्याच्यावर काही रोगटं वगैरे नाही. आणि खाली दाखवते बघा, हे बेलाचं झाड आहे, बेलाच्या पानाचं. तर ते बेलाची पानं तोडून नेऊ रस्त्यावर आहे, त्याच्यामुळे त्याची फक्त काडी उरलेली आहे. आणि समोर ही एक कुंद्याची बेली आहे.